सगळे एक्झाम्पल आले का ते पीडीएफ फाईल मध्ये? यस हा? ब्रॅकेट रिवाइज करा ना कुठले? सर ते XYZ वाले. कर्ली ब्रॅकेट सर. ते XYZ चा वेगवेगळं करायचं का? यस सर. ओके, एक एक्झाम्पल सॉल्व करूया आपण. लिहून घ्या. इफ a is equal to, आवाज येतोय क्लिअर माझा? यस सर लिहून घ्या क्वेश्चन आहे. इफ a is equal to 1 0 0 1 1 1 and b is equal to 1 2 minus 2 3 3 1 and c is equal to 2 1 comma x is equal to capital X is equal to दिलेला आपल्याला x y z. इथं सगळे मॅट्रिक्स इथं सेपरेट दिलेलं आपल्याला. आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये कसं गेलो होतं ते ऍट अ टाइम डायरेक्ट आपल्याला काय दिलं होतं तिथं एक इक्वेशन दिलं होतं. त्या इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचे होते. इथं काय दिले या टाइपचे एक्झाम्पल आहे. आता क्वेश्चन अजून पूर्ण कंप्लीट करूया आपण. नेक्स्ट काय विचारले फाइंड सर बी ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय? कुठले बी ब्रॅकेट मध्ये 1 2 x is equal to then the curly bracket सारखे आहे. if 5a minus 3b is into x into c is equal to x. हे कंडिशन दिले आपल्याला. सेम त्या कर्ली ब्रॅकेटचे एक्झाम्पल आहे ना त्या टाइप मध्येच हा एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला इथं सगळे वेगवेगळे म्हणजे ज्यामध्ये दिलेले आहे हे वेगळं दिले ते वेगळं दिले आणि शेवटी एक कंडिशन दिले. आपल्याला जी कर्ली ब्रॅकेट होतं ना त्या कर्ली ब्रॅकेट मध्ये डायरेक्ट तुम्हाला इथंच दिलं होतं ते मॅट्रिक्स सगळे. पण इथं एक कंडिशन वेगळ्या पद्धतीने दिले. पण त्या टाइपचं एक्झाम्पल आहे बघा 5a minus 3b into c is equal to x. त्या टाइप मध्ये एक कंडिशन दिलेली आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय करायचंय हा x चा मॅट्रिक्स आपल्याला इथं फाइंड करायचा. बरोबर आहे. x is equal to दिले आपल्याला काय काय दिले सगळे ह्याच्यामध्ये पुट अप करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. ओके सोल्युशन मध्ये बघा गिवन सोल्युशन लिहून घ्यायचं. दिलेला मॅट्रिक्स पहिल्यांदा लिहून घ्यायचा आपल्याला इथं काय काय दिले बघा. गिवन मॅट्रिक्स a b c आणि x दिलेले आहेत आपल्याला. नेक्स्ट काय आहे एक कंडिशन दिली आपल्याला इज इक्वल टू बघा काय आहे कंडिशन 5a minus 3b into c is equal to x दिलेले आहे. ठीक आहे. आता इथं या ब्रॅकेट ठिकाणी आपण काय करणार इथं आता कर्ली ब्रॅकेट टाकणार. बाहेरचा ब्रॅकेट आहे ना त्या ब्रॅकेट आपण काय करायचं कर्ली ब्रॅकेट टाकायचा 5 into a दिले आपल्याला a मॅट्रिक्स काय दिले तर बघा a मॅट्रिक्स दिले त्या मॅट्रिक्स इथं लिहून घ्यायचं 1 0 0 1 1 1. ठीक आहे. हे झाले -3 into परत b आहे तिथं b मॅट्रिक्स लिहून घ्या. b काय दिले 1 2 -2 3 3 1. ब्रॅकेट कंप्लीट आहे. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायचा इनटू c दिले. c काय दिले बघा 1 आणि 2 आणि 1. ओके इज इक्वल टू x काय दिले x y z आहे. आपण काय केले त्या कंडिशन मध्ये दिलेला मॅट्रिक्स आपण इथं लिहून घेतले. बघा तुम्हाला क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला होता या ही डायरेक्ट दिलं होतं आपल्याला. पण इथं काय दिले थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले. ठीक आहे. तर ही काय करूया आपण सिम्प्लिफाय करायचं वेळ शेवटी आपल्याला x y z ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. तर बघा अजून एक स्टेप इथं राहते काय करायचं आता नेक्स्ट इथं हा स्केलर मल्टिप्लाय आहे. बरोबर हा मॅट्रिक्सला काय करायचं हा स्केलरने मल्टिप्लाय करायचा. त्यानंतर काय करायचं इथं 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि नंतर काय करायचं सबट्रॅक्शन करायचं.
पहिल्यांदा आपण 5 ने काय करूया मल्टिप्लाय करूया 5 into 1 5 5 5 into 0 5 0 5 into 0 0 5 into 1 5 5 5 5 ठीक आहे नेक्स्ट मायनस काय ठेवायचं आणि फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं मॅट्रिक्सला मग काय होतं 3 into 3 1 3 होतो 3 into 2 6 3 into minus 2 minus 6 3 9 9 value bracket complete into 2 1 is equal to x y z ठीक आहे इथपर्यंत कळलं सगळ्यांना yes sir yes sir नेक्स्ट काय करायचं बघा आता कर्ली ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला पहिल्यांदा म्हणजेच काय करायचं हा दोन्ही मॅट्रिक्स काय करायचं सबट्रॅक्शन ठीक आहे पहिला मॅट्रिक्स मध्ये दुसरा मॅट्रिक्स वजा करा म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण काय करतोय वजा करतोय ठीक आहे मायनस करायचं बघा 5 minus 3 2 ठीक आहे फर्स्ट एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट बरोबर आपल्याला काय करायचं वजा करायचं 0 minus 0 minus 6 0 minus 6 ठीक है नेक्स्ट 0 minus minus 6 minus 6 5 minus 9 5 minus 9 next 5 minus 9 5 minus 9 5 minus 3 2 minus 3 into पुढे काय दिले 2 1 दिले ठीक है that is equal to x y z x y z ओके इथपर्यंत समजलं सगळ्यांना yes हो sir सर yes sir त्यानंतर काय केलं आपण बघा this implies ओके बघा 5 minus 3 2 2 minus 6 plus 6 प्लस 6 minus -4 minus 4 minus 4 minus -4 minus 4 2 2 into 2 1 is equal to x y z y z x y z मला सांगा हा दोन्ही मॅट्रिक्सचा गुणाकार करता येतो का yes sir yes sir ओके मल्टिप्लिकेशन करता येते आपल्याला दोन्ही मॅट्रिक्स काय करूया आपण इथं मल्टिप्लिकेशन करूया रो इनटू कॉलम वाईज आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करत जायचंय बरोबर आहे फर्स्ट रो इनटू फर्स्ट कॉलम एकच कॉलम असल्यामुळे आपल्याला प्रत्येक रो मध्ये एकच एलिमेंट येतो इथं ठीक आहे बघा फर्स्ट रो इनटू फर्स्ट कॉलम 2 into 2 ह्या दोन्हीचा गुणाकार पहिला 4 साइन प्लस येतो आणि -6 into 1 minus 6 minus 6 झाले इकडे कॉलम असल्यामुळे काय करू आपण इथं स्टॉप करू ठीक आहे थोडं शॉर्टकट मध्ये आपण ह्यामध्ये संपर्क करूया आपण 4 प्लस -6 ठीक आहे त्यानंतर बघा सेकंड रो घ्यायचे आणि कॉलम बरोबर मल्टिप्लाय करा 6 into 2 12 प्लस -4 into 1 minus 4 -4 त्यानंतर थर्ड रो बरोबर मल्टिप्लाय करा -4 into 2 minus 8 प्लस 2 into 1 2 equal to x y z बरोबर आहे this implies minus 2 minus 2 8 8 minus 6 -6 is equal to x y z नेक्स्ट कसं करतो आपण बाय इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिसेस we get x equal to -2 equal to -2 by equality of y is matrices equal to 8 इक्विलिटी ऑफ मॅट्रिसेस काय सांगतात आपल्याला दोन मॅट्रिक्स जर इक्वल असेल
त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट पण काय असते इक्वल असते Equal. that is x is equal to -2 y is equal to 8 and z is equal to -6 and equality of two matrices x is equal to काय आहे -2 y is equal to 8 z is equal to -6 ओके समजलं सगळ्यांना Yes, sir. हो सर. Yes, sir. पाच लिहून 2 मिनिटात असं बाकीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय आता हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क देणार होतो मी पण आता तुम्हाला हे समजण्यासाठी सांगितलं ठीक आहे सगळ्यांना समजलं एक्झाम्पल Yes, sir. Yes, sir. Sir. ओके ओके मल्टिप्लिकेशन काय डाऊट आहे आता अजून मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये काय डाऊट आहे अजून No, sir. No, sir. No, sir. ओके नेक्स्ट पॉइंट आपण स्टार्ट करूया Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ट्रांसपोज ऑफ मॅट्रिक्स नेक्स्ट पॉइंट आहे ट्रांसपोज ऑफ मॅट्रिक्स झालं क्लिअर सगळ्यांना Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट पॉइंट लिहूया ट्रांसपोज ऑफ मॅट्रिक्स ट्रांसपोज ऑफ मॅट्रिसेस मॅट्रिक्स हां इम्पॉर्टंट पॉइंट आहे यावरती एक क्वेश्चन असतो तुम्हाला एक 2 मार्काचा किंवा 3 मार्क 4 मार्काचा क्वेश्चन असतो याच्यावरती ट्रांसपोज ऑफ मॅट्रिसेस हां ट्रांसपोज ऑफ मॅट्रिक्स चा पहिल्यांदा आपण काय करू डेफिनेशन लिहून घ्या डेफिनेशन लिहूया सगळ्यांनी if A is the any matrix, if A is any matrix, then its transpose. If A is a any matrix, A is a any matrix. A
जे आपण स्टडी करू. A is a unique matrix, then its transpose, A transpose आपण असं शॉर्ट करून घेतोय. Then it transpose is obtained by A transpose is obtained by interchanging rows and columns, is obtained by interchanging the rows and columns बरोबर आहे. एक मॅट्रिक्स दिली आपल्याला. त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसं करायचं म्हणजे काय करायचं सांगा. आता डेफिनेशन वरून सांगता येईल तुम्हाला. ए मॅट्रिक्सचा त्याचा ट्रान्सपोज कधी मिळू शकतो आपल्याला, ज्या वेळी आपण दिलेल्या मॅट्रिक्सला त्याचा रो आणि कॉलम जर इंटरचेंज केलं, आपण रो आणि कॉलम जर आपण इंटरचेंज केलंय, मग आपल्याला त्या ए मॅट्रिक्सचा ए ट्रान्सपोज मिळतोय. बरोबर आहे. काय करायचं दिलेल्या मॅट्रिक्सचा इंटरचेंजिंग रो अँड कॉलम, मॅट्रिक्सचा रो आणि कॉलम काय करायचं इंटरचेंज करायचं, मग आपल्याला त्याचा ट्रान्सपोज मिळतो. ठीक आहे. दॅट इज इंटरचेंजिंग द रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड एज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ओके. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल लिहूया. A इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिले. बरोबर आहे. तर खाली लिहून घ्या. तर अजून एक लाईन लिहून घ्या. The transpose of matrix is denoted by A transpose असं A वर T लिहितो आपण याला पॉवरला और A डॅश हे मॅट्रिक्स दिले, तर त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे काय T लिहायचं त्याच्या पॉवरला आणि किंवा A डॅश लिहायचं. ठीक आहे. मोठ्या नावाने डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल की आपण एक एक्झाम्पल घ्यायचे. A इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिले 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. हा एक मॅट्रिक्स आहे. आणि ह्याचा ट्रान्सपोज काय आहे तो बघा. देन इट्स ट्रान्सपोज that is A transpose is equal to then it transpose त्या A मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज लिहायचं आपल्याला. म्हणजे काय करायचं होतं मी काय सांगितलं होतं इंटरचेंजिंग रो अँड कॉलम. म्हणजे जे कॉलम मध्ये असतं ना रो आहे, त्या रो ला काय करायचं सॉरी ह्या कॉलम आहे फर्स्ट कॉलम काय करायचं रो मध्ये कन्वर्ट करायचं किंवा रो काय करायचं कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. कुठलाही तुम्ही एक मेथड करू शकता. ठीक आहे. आपण काय करूया कॉलमला रो मध्ये लिहूया. इंटरचेंजिंग म्हणलं ना तिथं रो आणि कॉलम. हा कॉलम काय करूया रो मध्ये लिहूया. रो कसा असतो आडवा असतो. हा 1 3 5 आहे ना असं आडवले 1 3 5. बरोबर आहे. रो मध्ये आपण कन्वर्ट केले कॉलमला. सेकंड कॉलमला काय करा कन्वर्ट करा 2 4 6. म्हणजे झालं ट्रान्सपोज. बघा आपण काय केले इंटरचेंज केलेलं आहे. कॉलम जे कॉलमला एलिमेंट आहे ना ते रो मध्ये लिहिलेलं आहे. बघा पहिला कॉलम आहे ना ते रो मध्ये आले. बघा दुसरा कॉलम आहे ते रो मध्ये आले. इंटरचेंज रो R1 आणि R2 हे कॉलम होते C1 आणि C2 होते. C1 C2 कुठे आले R1 R2 मध्ये आले. रो मध्ये कन्वर्ट झालेले. ठीक आहे. कळलं ट्रान्सफर कसं करायचं सगळ्यांना. Yes, sir. Yes, sir. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कळलं सगळ्यांना. एक्झाम्पल लिहून घ्या. हो सर. Yes, sir. ओके एक्झाम्पल लिहून घ्या. खाली इफ A is equal to 1 3 5 2 4 6 लिहा. then its transpose A transpose is equal to इंटरचेंज करायचं त्याचं रो कॉलमचा रो मध्ये कन्वर्ट करायचं. रोचा कॉलम मध्ये कन्वर्ट करा. दोन्ही पैकी एक कुठलं तरी करा. लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज लिहून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. त्याच्या प्रॉपर्टीज लिहून घ्या आपण. फर्स्ट प्रॉपर्टी लिहून घ्या. सम ऑफ टू मॅट्रिसेस लिहून घ्या. फर्स्ट प्रॉपर्टी द ट्रान्सपोज ऑफ
फर्स्ट मैट्रिक्स लिख लिया द ट्रांसपोज ऑफ sum of two matrices the transpose of sum of two matrices is equal to sum of transpose of their matrix sum of transpose of their matrix बरोबर आहे काय लिहिता the transpose of sum of two matrix Repeat करा. the transpose of sum of two matrix the transpose of sum of two matrix is equal to the sum of transpose of their matrix is equal to the sum of transpose of their matrix. That is A plus B चा transpose is equal to A transpose plus B transpose. A आणि B दोन मॅट्रिक्स घेऊ आपण त्या दोन्ही समचा ट्रान्सपोज बरोबर आहे त्या दोन मॅट्रिक्सचा ऍडिशनचा ट्रान्सपोज इज इक्वल टू त्या फर्स्ट मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि बी चा ट्रान्सपोज दोन्हीचं ऍडिशन केलं की त्या दोन्हीचा आन्सर बरोबर असतो इक्वल असते बरोबर ही प्रॉपर्टी सांगतो आपल्याला सेकंड प्रॉपर्टी आहे A plus B चा ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज सेकंड प्रॉपर्टी लिहूया ट्रान्सपोज ऑफ प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस transpose of product of two matrices is equal to the product of transpose of matrices taken in reverse order that is A into B म्हणजे दोन्ही प्रोडक्टचा ट्रान्सपोज दोन मॅट्रिक्सचा गुणाकारचा ट्रान्सपोज इज इक्वल टू त्याचा प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोज म्हणले पण तर काय केले टेकन काय सांगितले रिव्हर्स ऑर्डर मध्ये घ्यायचे रिव्हर्स ऑर्डर मध्ये काय येते पहिला B चा ट्रान्सपोज इनटू A चा ट्रान्सपोज या दोन्ही कंडिशन मध्ये इथं फरक बघा चेंज होतोय गुणाकार मध्ये चेंज होते गुणाकार मध्ये काय करायचंय त्या दोन मॅट्रिक्सचा गुणाकारचा ट्रान्सपोज इज इक्वल टू हा A आणि B चा रिव्हर्स ऑर्डर घ्यायचा आहे B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज ह्या दोन्हीचा आन्सर सेम येतो इथं असं लिहायचं नाही तिथं A ट्रान्सपोज इनटू B ट्रान्सपोज त्याचा आन्सर इथं रॉंग येतो ठीक आहे नॉट इक्वल टू A काय इक्वल टू असणार इथं रिव्हर्स ऑर्डर मध्ये येणार इथं B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज AB चा ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज याच्यावरती एक्झाम्पल असणार आहे दोन्ही वरती तुम्हाला एक्झाम मध्ये पण दोन्ही पैकी तुम्हाला एक एक्झाम्पल कुठलं तरी असते बरोबर दोन मॅट्रिक्स दिले असतात आपल्याला ही कंडिशन व्हेरीफाय करायची असते नाहीतर ही कंडिशन व्हेरीफाय करायची असते तिथं तुम्हाला एक्झाम्पल तिथं सॉल्व्ह करता येईल ठीक आहे सर सेकंड प्रॉपर्टी रिपीट करा ट्रान्सपोज ऑफ प्रोडक्ट ऑफ टू मॅट्रिसेस is equal to the product of transpose of their matrices taken by the reverse order taken in the reverse order ठीक आहे म्हणजे हा B into A ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज करायचा घेतला लक्षात ठेवा ठीक आहे ऍडिशन मध्ये काय चेंज होत नाही A plus B ट्रान्सपोज असेल तर A ट्रान्सपोज plus B ट्रान्सपोज करायचं पण इथं तसं नाही A B चा ट्रान्सपोज केल्यानंतर इथं is equal to B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज करायचे A ट्रान्सपोज into B ट्रान्सपोज करायचे नाही बरोबर आहे ते आन्सर ला घेतो इथं ठीक आहे थर्ड प्रॉपर्टी लिहूया A transpose of transpose is equal to A matrix.
थर्ड प्रॉपर्टी काय बघा, ए ट्रान्सपोज. हा ए ट्रान्सपोज आपण परत एकदा ट्रान्सपोज केले आपल्याला काय मिळतोय, ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो आपल्याला ऍज इट इज परत. ठीक आहे, ए मॅट्रिक्स दोन वेळा जर आपण ट्रान्सपोज घेतले परत आपल्याला काय मिळतं, रिपीट हाच मॅट्रिक्स मिळतो, बरोबर ना. बघा ए इज इक्वल टू एक मॅट्रिक्स घेतले आपण, काय 1 2 3 4, त्याचा ट्रान्सपोज काय येतोय 1 3 2 4 येतो, बरोबर आहे. रिव्हर्स मध्ये जायचं, कन्वर्ट करायचंय, रो मध्ये ट्रान्सपोज करायचं त्याला. परत एकदा याचा ट्रान्सपोज काय येतो बघा, हे ट्रान्सपोज परत त्याचा ट्रान्सपोज करा, काय येतो बघा परत 1 2 3 4 हे दिलंय, बरोबर आहे. आता ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इक्वल टू काय असते, ए असते. दोन वेळा जर आपण ट्रान्सपोज केले दिलेल्या मॅट्रिक्सचा, तर ती काय होतं आपल्याला परत आपल्याला आहे तसा मॅट्रिक्स मिळतो. फोर्थ मॅट्रिक्स आहे ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, किंवा ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल टू काय असतं इथं, आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला इथं मिळतो. काय मिळतं बघा, ए इंटू ए ट्रान्सपोज जर आपण केले किंवा ए ट्रान्सपोज इंटू ए करा इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं तिथं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. then it is called, इथं पुढे लिहून या, then it is called orthogonal matrix. सर फोर्थ प्रॉपर्टी रिपीट करा ना. कुठले, फोर्थ, ए इंटू ए ट्रान्सपोज, इथं लिहिलंय की A into A transpose is equal to A transpose into A is equal to I. I म्हणजे इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स असते. Then it is called as a orthogonal matrix. मॅट्रिक्स म्हणतो आपण याला. त्या कंडिशन जर एक्झिस्ट झाले त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. एमसीक्यू ला तुम्हाला विचारू शकते बघा, हा कंडिशन दिलेला आहे. ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा कंडिशन विचारू शकते. ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचं कंडिशन काय आहे, A into A transpose is equal to I किंवा A ट्रान्सपोज इनटू I इज इक्वल टू I. हा कंडिशन जर एक्झिस्ट झाले, या कंडिशन एक्झिस्ट झाले की हा दिलेला मॅट्रिक्स काय असणार आहे, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असतो. ठीक आहे, जर दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज, त्या दोन्हीचा गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स जर मिळाले आपल्याला, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतो. ओके, समजलं प्रॉपर्टी सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, एक्झाम्पल सॉल्व करायचे याच्यावरती लिहून या. इफ A is equal to 1 2 5 3, 2 by 2 चा मॅट्रिक्स आहे. If A is equal to 1 2 5 3, 1 2 5 3, and B is equal to 2 6 minus 3 4, 2 6 minus 3 4. Find AB transpose. दोन मार्काला क्वेश्चन असते तुम्हाला या टाइप मध्ये. फाइंड AB ट्रान्सपोज विचारले आपल्याला, बरोबर आहे. AB चा ट्रान्सपोज करायचा आपल्याला, A ट्रान्सपोज नाही आणि B ट्रान्सपोज पण नाही केला. बरोबर, काय करायचंय, A into B चा ट्रान्सपोज करायचंय. पण आपल्याकडे A into B आहे का आता ऑलरेडी आपल्याला दिलंय का A into B? No, sir. No, आपल्याला काय करावं लागेल, काढावे लागेल. पहिल्यांदा आपल्याला ही AB फाइंड करावं लागेल, मग नंतर त्याचं काय करायचं, ट्रान्सपोज करायचं. मग आन्सर मिळतो आपल्याला, बरोबर आहे. पण गिवन मॅट्रिक्स लिहून घ्यायचं, A is equal to सोल्युशन फाइंड करायचं.
बरं कळलं कसं. दोन मॅट्रिक्स लिहून घ्यायचे ए आणि बी. A into B is equal to फाइंड करायचं आपल्याला. पहिला A मॅट्रिक्स लिहूया 1 2 5 3 into B मॅट्रिक्स काय 2 6 -3 4. ठीक आहे. मल्टिप्लाय करा दोन मॅट्रिक्स रो इनटू कॉलम गुणाकार करायचा आहे. 1 into फर्स्ट रो इनटू फर्स्ट कॉलम 1 into 2 2 into 3 2 into -3 -6 ठीक है 1 into 6 6 2 into 4 8 5 into आता सेकंड रो बरोबर याचं मल्टिप्लिकेशन करायचं 5 into 3 10 5 into 2 आहे 10 3 into -3 -9 -9 5 into 6 13 3 into 4 12 12 4 AB is equal to किती मिळाले हां -4 -4 14 14 1 42 42 हे मिळाले AB फाइंड केलं आपण आता बरोबर आहे. ऍक्च्युअली आपल्याला काय फाइंड करा सांगितले AB ट्रान्सपोज सांगितलेलं आहे. ठीक आहे AB ट्रान्सपोज आपल्याला फाइंड करायचे. therefore AB ट्रान्सपोज इज इक्वल टू ट्रान्सपोज म्हणजे लक्षात येते इंटरचेंजिंग रो अँड कॉलम. ओके बरोबर आहे. इंटरचेंजिंग रो अँड कॉलम करायचे सांगा काय येते -4 1 14 42 -4 इंटरचेंज करायचं आहे. कॉलमचं काय करायचं आहे रोज रो मध्ये लिहायचं आहे रो मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे आणि हा कॉलम 42 म्हणजे कन्वर्ट केलं आपण रो टू कॉलम टू रो मध्ये कन्वर्ट केले. ठीक आहे हे झाले AB ट्रान्सपोज. लिहून घ्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एवढं लक्षात ठेवायचं की कॉलम टू रो मध्ये काय करायचं इंटरचेंज करायचं. एक तर कॉलम चेंज करायचं किंवा रो चेंज करायचा दोन्हीपैकी एक केले की आपल्याला आन्सर मिळतो. सर हा ते एबीच्या खालची जी स्टेप केली ती समजली नाही. कुठले ते लेटच्या खाली एबी बरोबर 1 2 ते खाली केलं ना तुम्ही 2 -6 6 + 8 ठीक आहे इकडे ठीक आहे इकडच्या बाजूला हा ती हाच ना हा. रो इनटू कॉलम आपल्याला मल्टिप्लिकेशन माहिती आहे ना. येस सर. हा रो इनटू कॉलम मल्टिप्लाय करायचं झालं आपलं मल्टिप्लिकेशनचा. A into B फाइंड करतो आपण कसा करतोय हा दोन्हीचा गुणाकार करायचा 1 into 2 किती येतोय 2 इथं लिहायचं. त्यानंतर मध्ये साइन प्लस ठेवायचं इथं प्लस असतोय. ठीक आहे 2 into काय करायचं -3 गुणाकार करायचा. रो इनटू कॉलम मध्ये आपल्याला गुणाकार करायला जायचं. नेक्स्ट काय येतं इथं 2 into -3 किती -6 बरोबर. आपण फर्स्ट कॉलम बरोबर मल्टिप्लाय केले. अजून एक कॉलम आहे का सेकंड कॉलम. सेकंड कॉलम बरोबर आपण काय करणार आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. परत 1 into 6 करायचा काय येतोय 6 येतो 6 प्लस मध्ये प्लस ठेवायचा. परत 2 into 4 करायचं किती येतो 8 येतो. हा पहिला कॉलम बरोबर आता आपण पहिला रो बरोबर काय केलं आपण प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय केलं इथं. किती कॉलम आहे तेवढा एलिमेंट इथं वाढत जातो. ठीक आहे कॉलम कंप्लीट झाले आणि मॅट्रिक्स इथं कंप्लीट होतो. ठीक आहे आता सेकंड रो घ्यायचे. सेकंड रो बरोबर फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलमला गुणाकार करायचा. फर्स्ट एलिमेंट कुठला आहे 5 आहे 5 चा आणि 2 ला गुणाकार करायचा. किती येतं 5 into 2 10 मध्ये प्लस आहे येतो इथं आणि -9 कसं येतोय 3 आणि -3 ला गुणाकार करायचा दोन्ही रो इनटू कॉलम करायचं.
सेकंड रो इंटू फर्स्ट कॉलम 3 इंटू -3 9 येते हे झालं पहिल्या कॉलम बरोबर तर दुसऱ्या कॉलम बरोबर मल्टिप्लाय करायचं आहे 5 इंटू 6 30 येते बघा प्लस 3 इंटू 4 12 येते हे सगळ्यांना बेरीज करायचं ते पण ठीक आहे a इंटू b आपला आन्सर मिळतो त्याचा ट्रान्सपोज करा a b ट्रान्सफर करतो आपल्याला ओके समजलं का येस सर ओके नेक्स्ट एग्जांपल लिहूया if a is equal to if a is equal to 5 4 4 3 a is equal to 5 4 4 3 and b is equal to -3 4 4 -5 -3 4 4 -5 find AB transpose find AB transpose काय तो सांगा सॉल्व करता येस सर करतो Yes, sir. येस सर बघा आन्सर काय आहे बरोबर सांगा पुन्हा एकदा करता येतो सगळ्यांना काय आवड नाही बरोबर मल्टिप्लिकेशन आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे a into b आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचं आहे a into b फाइंड केल्यानंतर त्याचं काय करायचं त्याचं ट्रान्सपोज घ्यायचं मग आपल्याला a b ट्रान्सपोज मिळतो ठीक आहे पहिल्यांदा काय करा गिवन मॅट्रिक्स that a into b is equal to 5 4 4 3 into -3 4 4 -5 दोन्हीचा गुणाकार करा काय येतो बघा रो इंटू कॉलम करायचंय काय लक्षात आलं पहिला रो बरोबर काय करायचं फर्स्ट रो कॉलम बरोबर मल्टिप्लाय करायचा दुसरा मॅट्रिक्स मधले काय 5 इंटू -3 आयडेंटिटी मॅट्रिक्स येतोय. यस सर Yes, sir. ओके बघूया आपण 5 into -3 -15 4 into 4 16 60. 5 into 4 20 -20 -20. minus 12 plus 12 12. 16 minus 16 15 minus 15. 10. 10 -15 1 0 0 1 0 1. हे बी ट्रान्सफॉर्मेशन कोड काय आहे मग ट्रान्सपोज काय आहे 1 0 0 1. 1 0 0 1. त्याचा आयडेंटिटी मॅट्रिक्स ठीक आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स आला की त्याचा ट्रान्सपोज काय चेंज होत नाही ऍज इट इज राहतो थर्ड एग्जांपल लिहूया if a is equal to a is equal to 1 3 2 4 a is equal to 1 2 3 4 b is equal to 2 minus 1 3 2 2 minus 1 3 2
2 minus 1 3 2. Verify that A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. काय करायचं व्हेरीफाय काय करायचं आपल्याला A transpose A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. ठीक आहे व्हेरीफाय म्हणजे आपण काय करणार इथं LHS is equal to RHS आपल्याला इथं फाइंड करायचं. पहिल्यांदा आपण काय करूया RHS फाइंड करूया. RHS मध्ये काय आहे सॉरी LHS फाइंड करूया. काय दिलंय पहिल्यांदा A plus B चा ट्रान्सपोज म्हणलेलं आहे. पण पहिल्यांदा आपल्याला A plus B पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा काय करूया आपण A आणि B चा काय करूया ऍडिशन घेऊया पहिल्यांदा. ऍडिशन आल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा मग आपल्याला RHS मिळतो. ठीक आहे? काय किंवा मॅट्रिक्स ऍडिशन करता येतो मॅट्रिक्स सगळ्यांना A plus B पहिल्यांदा फाइंड करा. A plus B is equal to काय ऍडिशन 3166. 3166. 3 1 66. 6 2 6 6 येतो बरोबर आहे. बघा 1 plus 2 ऍडिशन कसं करू आपण 2 minus 1 2 plus minus 1 ऍडिशन करायचं आपल्याला करस्पॉन्डिंग एलिमेंटचा 3 plus 3 4 plus 2 काय म्हणतो A plus B equal to 3 1 6 6. 6. तर A plus B चा ट्रान्सपोज या 3 6 1 इंटरचेंजिंग रो आणि कॉलमचं काय करा रो मध्ये कन्वर्ट करा 3 6 1 6. 6 1 6. ठीक आहे आपण काय केलं इक्वेशन नंबर 1 द्या हे आपण RHS ला फाइंड केले आता नेक्स्ट काय करायचंय ते सॉरी LHS फाइंड केलं आपण आता RHS फाइंड करायचं आपल्याला A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज आहे A ट्रान्सपोज आपल्याला आहे का No sir. A ट्रान्सपोज आहे का No sir. No sir. मग आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा A transpose करू. आणि A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज पहिल्यांदा काढून घ्यायचं आपल्याला बरोबर आहे मग A दिले आपल्याला A दिले A वर काय करता येते A ट्रान्सपोज घेता येते बरोबर आहे A is equal to दिलेलं आहे काय तर 1 2 3 4 आहे 3 4. this implies A transpose is equal to काय येतंय 1 3 2 4. 2 4 आणि B दिले आपल्याला B काय दिले 2 minus 1 2 2. This implies B transpose is equal to 2 2 3 3 minus 1 2. 2 3 minus 1 2. बरोबर आहे ट्रान्सपोज घेतले आपण बरोबर आहे A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज मिळाले आपल्याला मग काय करू आपण RHS सर्टिफिकेट पहिल्यांदा A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोजचं ऍडिशन करूया काय ते बघूया आन्सर A ट्रान्सपोज काय बघा 1 3 2 4 A ट्रान्सपोज काय 2 3 minus 1 2 minus 1 2 त्या दोन्हीचं ऍडिशन करा काय येतं बघा 3 6 1 6. A transpose plus B transpose is equal to 1 plus 2 3 हे बघा इथे करस्पॉन्डिंग एलिमेंटचे बेरीज करा 3 plus 3 2 Minus 1. plus minus 1 4 plus 2 Plus 2. 1 plus 2 that is equal to 3 3 6 6 1 6. 1 6 हमारे A transpose plus B transpose
इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन 1 आणि 2 बघा काय येतं. इक्वल आहेत. Equal आहेत. बरोबर आहे. Therefore, from equation 1 and 2 becomes काय? Equal. A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. बरोबर आहे, दोन्ही इक्वल आहेत. LHS ला RHS ला दोन्ही इक्वल आहेत आणि LHS ला पण काय असणार ते इक्वल असणार आहे. बरोबर आहे. RHS ला दोन्ही इक्वल आहे. 3 6 1 6 आहे. तर पण 3 6 1 6 आहे. म्हणजे RHS ला इक्वल असल्यामुळे LHS ला पण काय असते इक्वल असते. That is A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. या टाइप मध्ये तुम्हाला एक्झाम्पल येतो. 4 मार्काला किंवा 2 मार्काला विचारते, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा हा एक्झाम्पल विचारलेला आहे. होमवर्कला एक्झाम्पल येऊन घेतात. 2 एक्झाम्पल येतो, याच्यावरती सॉल्व्ह करा. बघू आपण उद्याच दुपारी लेक्चर आहे का आपल्या? No, No, sir. sir. नाही सर. No, sir. नाही. Example, if A is equal to 2 minus 1 3 4, 2 by 2 चा मॅट्रिक्स लिहूया. 2 minus 1 3 4 and B is equal to 2 minus 1 3 4. B is equal to 1 0 3 minus 1, 1 0 3 minus 1. Verify that A plus B is equal to A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. Second example है क्या? होमवर्क का एग्जांपल है. If A is equal to मल्टीप्लिकेशन मध्ये जाते. This multiplication example घ्या पाहिजे आपण. If A is equal to लिहूया 2 3 4 5 0 1. B is equal to 1 3 2 5 minus 4 minus 3 1. Verify that. A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. दोन एक्झाम्पल घेता है करून बघा. सॉल्व करता येते सगळ्यांना? Yes, sir. Yes, हो sir. सर. Yes, sir. Yes, sir. येते सोडवता. ओके. बोर्ड क्लिअर दिसतंय ना सगळ्यांना यातलं सॉल्व केलेलं? Yes, Yes, sir. हो सर. Yes, sir. डेली आता या टाइम मध्ये घेऊया. तुम्हाला लवकर पण समजेल. Okay, sir.
उद्या आपण हा पॉईंट संपूया. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स स्टार्ट करायचे, कोफॅक्टर मॅट्रिक्स काय आहे. झालं, लिहून घेतलं दोन्ही एक्झाम्पल? Yes, sir. ओके. एक्झाम्पल इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. अजून एक्झाम्पल देऊ का? हे जर ऍडिशन जर काय इम्पॉर्टंट ऍडिशन दोन तीन एक्झाम्पल या टाइपचा एक्झाम्पल येते आलं तर, आणि 2x2 चा मॅट्रिक्स आले तर दोन्ही पण या टाइप्स मध्ये येते मॅट्रिक्स ना. आता ऍडिशन मध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे की मल्टिप्लिकेशनचं आहे. की मल्टिप्लिकेशन आपण काय करूया उद्याच्या लेक्चर घेऊया. इम्पॉर्टंट आहे ते मल्टिप्लिकेशनचं. ए बी ट्रान्सपोज इक्वल टू बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज. ठीक आहे सर टेस्ट आहे का आज? हा टेस्ट टेस्ट नाही, मी सांगतो क्वेश्चन पेपर टेस्ट झाला की मग तुम्हाला सांगतो. सर, हा युनिट टेस्टचा सिलेबस काय आहे? सांगितलं सिलेबस मध्ये. पहिला युनिट पूर्ण असणार आहे. 4 टॉपिक आहे पहिल्या युनिट मध्ये. लॉगॅरिथम, डिटर्मिनंट, मॅट्रिसेस आणि पार्शियल फ्रॅक्शन. आणि सेकंड युनिट म्हणजे कव्हर होत आले की आहे अजून भरपूर? बघूया आता 25 तारीखपर्यंत किती कव्हर होते, मग त्याच्यावरून सांगतो तुम्हाला किती असणार आहे. ओके. चालतंय, स्टॉप करूया लेक्चर. सर. ओके.